नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, घराचं स्वप्न जेवढं बघणं सोपं आहे तेवढंच घर बांधणं अवघड आहे आणि कठीण आहे। पण आता काळजी करायची गरज नाही, कारण का मोदी सरकारची PM घरकुल आवास योजना हे तुमचं घर स्वप्नाचे जे आहे ते साकार करणार आहे, ते पण अगदी मोफतमध्ये। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते एक अर्ज करावा लागणार आहे। परंतु तुम्हाला जर अर्ज करायचा माहिती नसेल तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणते कागदपत्रे लागतात, त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, त्यासाठी पैसे किती लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज केल्यानंतर तुमचं नाव यादीमध्ये कधी येईल आणि तुम्हाला घरकुलचा पहिला हप्ता कधी पडेल, ही जी A to Z प्रक्रिया आणि A to Z माहिती ही आपण आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहेत। त्यामुळे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला घरकुलचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि अर्ज कुठे करायचा आहे हे संपूर्ण लिंक आणि जे आहे ते संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला अर्ज केल्यापासून ते लाभ मिळेपर्यंत संपूर्ण हे व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे। त्यामुळे तुम्हाला कुठलीही शंका नाही, तुमच्या मनामध्ये कुठलंही कन्फ्युजन ठेवायची गरज नाहीये। आणि आता लाखो लोकांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, ह्या फायदा घेतलेला आहे। परंतु आता तुमचा नंबर आहे, तुम्ही नक्कीच ह्या योजनेचा लाभ घ्या, फायदा घ्या। आणि अर्ज कसा करायचा आहे तुम्ही स्वतः अर्ज करू शकता, तुम्हाला कुणाच्या पाया पडायची गरज नाही किंवा कुणाच्या घरी जायची नाही किंवा कुणाकडे जायची गरज नाहीये। तुम्ही स्वतः हे अर्ज करू शकता। किती अडाणी असला तर त्यांना समजून सांगण्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे आवास प्लस 2024। अशा प्रकारे तुम्हाला आवास प्लस 2024 टाईप करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो, जे आहे ते 78 MBचं आहे हे आवास प्लस ॲप। त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे हे ॲप मिळेल। हे जे लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मी पण माझ्या मोबाईलमध्ये जे आहे ते हे इन्स्टॉल करून घेतो। या ठिकाणी पहा, अशा प्रकारे जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला हे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे दिसणार आहे। या ठिकाणी आपल्याला हिंदी, मराठी, इंग्लिश अशा 3 भाषा मिळतात। यापैकी जे आहे ते आपल्याला एक भाषा आपली निवडायची आहे आणि भाषा निवडल्यानंतर गेट स्टार्ट यावरती क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी 3 ऑप्शन मिळतात आपल्याला, लॉग इन अज ऑफिशियल युजर, लॉग इन अज सिटीजन बेनिफिट युजर आणि लॉग इन अज चेकर। तर आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन लॉग इन सिटीजन बेनिफिट युजर यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा, आपल्याला परमिशन मागत आहे, त्या ठिकाणी परमिशन ओके करायची आणि आपली संपूर्ण परमिशन या ठिकाणी देत राहायचं आहे। या ठिकाणी परमिशन दिल्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर या ठिकाणी विचारला जाणार आहे। तर आधार नंबर तुम्ही तुमचा टाका, तुमचा आधार नंबर टाका। या ठिकाणी आधार नंबर टाकले तर व्हेरीफाय करायचं आहे आणि व्हेरीफाय करण्यासाठी या ठिकाणी पहा, आपल्याला जे आहे ते आणखी एक ॲप्लिकेशन पाहिजे, ते म्हणजे फेस ID ॲप्लिकेशन। ते आधारचं असतं। या ठिकाणी पाहू शकतो आपण, सर्च करून या ठिकाणी घेऊयात। आपल्याला जे आहे ते पण आपल्याला या ठिकाणी पाहिजे, आधार फेस ID हे ॲप्लिकेशन पाहिजे, हे पण तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। हे आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी आपल्याला हे आधारचं फेस ID असं ॲप्लिकेशन आहे, ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी इन्स्टॉल करून घेत आहे, तुम्ही पण इन्स्टॉल करून घ्या। आणि जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन करताना आपल्याला ते या ठिकाणी व्हेरीफाय करताना आपल्याला ते समजा त्या ठिकाणी उपयोगी येणार आहे। आपण या ठिकाणी व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परमिशन मागत आहे, त्या परमिशन द्यायची आहे। अशा प्रकारे परमिशन दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं जे आहे ते चेहरा या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी याच्यासमोर घ्यायचा आहे, मोबाईलच्या समोरच्या कॅमेऱ्यासमोर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि प्रोसेटवर क्लिक करायचं आहे। नंतर समोरासमोर चेहरा धरायचा आपल्या मोबाईलसमोर आणि ज्यांचा आधार कार्ड नंबर टाकला होता त्यांचा चेहरा समोरासमोर धरा, म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे आपलं लॉग इन होणार आहे। या ठिकाणी लोडिंग डाटा येईल आणि लॉग इन होणार आहे। या ठिकाणी आपला आधार कार्डवर फोटो जो आहे तो फोटो येईल आणि जे नाव आहे, पत्ता आहे ते संपूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर ओके दाबा आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पिन तयार करायला सांगणार आहे, क्रिएट पिन। तर आपल्याला 4 अंकाचा पिन 2दा टाकायचा आहे, एकदा कन्फर्म टाकायचा आहे आणि एकदा पहिल्यांदा टाकायचा आहे क्रिएट पिन। आणि त्यानंतर पिन तयार झाल्यानंतर क्रिएट पिन यावरती क्लिक करायचं आहे। तर आपण या ठिकाणी क्रिएट पिनवरती क्लिक करूयात आणि या ठिकाणी जे आहे ते आपला पिन तयार झालेला आहे। तर आपला पिन तयार झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं ॲड्रेस डिटेल या ठिकाणी निवडायची आहे। तर या ठिकाणी आपली ॲड्रेस डिटेल निवडूयात। तर या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला सिलेक्ट स्टेट म्हणजे आपलं राज्य निवडायचं आहे। तर या ठिकाणी राज्य निवडूयात। त्यानंतर आपलं
जिल्हा निवडायचा आहे. त्या ठिकाणी जिल्हा निवडूयात. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तुमचं जिल्हा, तालुका, गाव हे संपूर्ण निवडून प्रोसेड करायचे. त्यानंतर गो टू नेक्स्ट यावरती असं ऑप्शन येईल, तर आपल्याला गो टू नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करूयात गो टू नेक्स्टवरती. आणि या ठिकाणी आपलं जे आहे ते अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस येईल. तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला इथून पुढं मेन सर्वे जे आहे ते सुरू होणार आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला डू यू सेल्फ सर्वे गेट युअर ओन होम स्टार्ट नाव यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला ॲड्रेस डिटेल आपली संपूर्ण कंप्लीट झालेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते आपलं इंडिव्हिज्युअल पर्सन डिटेल्स जे आहे त्यावर क्लिक करायचं आहे. 2 नंबरचं ऑप्शन, आपलं 1 नंबरचं ऑप्शन जे आहे ते क्लिअरली कंप्लीट झालेलं आहे. 2 नंबरचं ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करूयात. या ठिकाणी पहा इंडिव्हिज्युअल पर्सन डिटेल्स, तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक करूयात. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं ज्यांचं या ठिकाणी तुमच्या फॅमिलीमध्ये जे मेन असतील तर त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. इंटर नेम अज पर आधार, म्हणजे आधार कार्डावर जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपलं आधार कार्डवरलं नाव टाकल्यानंतर आपलं आधार कार्डचा या ठिकाणी खाली नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जॉब कार्ड नंबर, मेल फिमेल निवडायचं आहे, कॅटेगरी निवडायची, वय टाकायचं आहे, मॅरिड स्टेटस निवडायचे आहे. त्यानंतर नेम ऑफ फादर हजबंड, फादर असेल तर फादर टाका, हजबंड असेल तर हजबंड टाका आणि त्यांचं खाली या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं जे फादर असतील फादर किंवा हजबंड असतील तर हजबंडचं नाव टाकून मोबाईल नंबर जे आहे तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितल्यापर्यंत तुम्हाला द्यायची आहे. तर या ठिकाणी तुमची संपूर्ण जी माहिती निवडलेली आहे तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण तुम्ही कुठं जॉब करतात त्याचं पण या ठिकाणी दिलेलं आहे. तर लेबरचं काम करत असेल तर लेबर या ठिकाणी निवडा आणि त्यानंतर तुम्ही एक तुमचं इन्कम किती आहे, फॅमिली मेंबर या ठिकाणी जे आहे ते फॅमिली मेंबर तुमची निवडायचे आहेत. तुमच्या घरामध्ये 1 असतील 2 असतील किती असतील त्या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर ॲनी डिस्प्ले अज पर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट ॲनी मेंबर विच करेक्ट लायसन्स. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते आपल्याला संपूर्ण या ठिकाणी माहिती भरायची आहे. फॅमिली इन्कम अनुअल, तुमची फॅमिलीची इन्कम किती आहे ते एकूण आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. ही संपूर्ण फॅमिलीची इन्कम भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचे आणि गो टू नेक्स्टवरती या ठिकाणी असं ऑप्शन येईल. या ठिकाणी आपल्याला गो टू नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी मी गो टू नेक्स्टवरती क्लिक करतो. आता आपल्याला या ठिकाणी आपल्यासमोर तिसरी स्टेप आलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला ॲड फॅमिली मेंबर, आता आपल्या या ठिकाणी आपले फॅमिली मेंबर जे असतील त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. तर या ठिकाणी आपण फॅमिली मेंबरमधलं आधार कार्डावर जे नाव आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर, मेल फिमेल, त्यानंतर रिलेशनशिप काय आहे, तुमचे वाईफ आहेत का हजबंड आहेत ते निवडायचं आहे. त्या ठिकाणी मी वाईफ निवडलेलं आहे. त्यानंतर त्यांचं वय, मॅरिड स्टेटस, इंटर मोबाईल नंबर हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते शिक्षण किती झालेलं आहे शिक्षण निवडायचं आहे. जी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ती निवडून घ्यायची आणि त्यानंतर खाली ॲनी डिस्प्ले अज पर येस नो या ठिकाणी निवडायचं आहे आणि ॲड मेंबर यावरती क्लिक करायचं आहे. तर ॲड मेंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केलेलं आहे. आपल्यासमोर असं इंटरफेस आलेलं आहे. तर या ठिकाणी टिक करायचं आहे साईडला आणि टिक केल्यानंतर आपल्याला डन यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा आपल्यासमोर ज्यांच्या नावावर टिक केलेलं आहे त्यांच्यासमोर आपल्याला या ठिकाणी घरकुलचं नाव काढायचं आहे. त्या ठिकाणी त्यांचा संपूर्ण KYC केली जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी पहा आपला बँक अकाउंट डिटेल्स या ठिकाणी आपल्याला भरायचे आहे. तर बँक अकाउंट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर, IFSC कोड हे संपूर्ण भरून गो टू नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला गो टू नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं जे आहे तर संपूर्ण डिटेल ह्या ठिकाणी विचारली जाईल. घराचे रिलेटेड क्वेश्चन, म्हणजे तुमच्या घरासंबंधित काय प्रश्न विचारले जातील ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. त्या ठिकाणी पहा तुम्ही तुमचं स्वतःचं घर आहे का भाड्याने राहतात ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं असेल स्वतःचं घर कच्चं आहे का पक्का आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. त्या ठिकाणी कच्चा निवडा आणि त्यानंतर जे आहे ते भरपूर तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली आहे. तुमचे रूमा किती आहेत, 1 रूम आहे का 2 रूम आहेत ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्या ठिकाणी तुमची 1 नाही तर 2 रूम असतील ते टाकू शकतात. त्यानंतर या ठिकाणी फॅसिलिटी काय आहे, तर फॅसिलिटी असेल तर या ठिकाणी तुम्ही येस करू शकतात, नसेल तर नो करा. आणि या ठिकाणी मेन सोर्स हाऊस होल्ड इन्कम, म्हणजे तुम्हाला इन्कम कुठून येते ही संपूर्ण माहिती तुम्हाला विचारलेली आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही येस नोवरती क्लिक करून सेव्ह आणि नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला गो टू नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि गो टू नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते दुसरा इंटरफेस जे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या घराचा फोटो काढायचा आहे, जो की आपल्याला जुनं कच्चं घर आहे त्या घराचा फोटो काढायचा आहे. तर या ठिकाणी घरासमोर यायचं आहे आणि घरासमोर आल्यानंतर आपलं लोकेशन या ठिकाणी जे आहे ते लोकेशन समोर यायचं आहे. तर या ठिकाणी पहा, घरासमोर आल्यानंतर आपलं जे आहे ते घराचा फोटो समोर काढायचा आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक असा सिंपल फोटो काढत आहे, परंतु तुम्ही तुमचा कच्च्या घराचा या ठिकाणी फोटो काढायचा आहे. या ठिकाणी फोटो काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला आणखीन एक दुसरा फोटो अपलोड करायचा आहे, अपलोड इमेजवरती क्लिक करून. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हे 2 फोटो काढायचे आहेत आणि 2 फोटो काढल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करतो आणि या ठिकाणी ओल्ड हाऊस इमेज सेव्ड सक्सेसफुल झालेला आहे. आपला जुन्या घराचा फोटो जे आहे ते सक्सेसफुल सेव्ह झालेला आहे. तर गो टू नेक्स्टवरती क्लिक करू आणि आपल्याला कोणत्या प्रकारचं घर बांधायचं या ठिकाणी नकाशा दिलेला आहे. त्यापैकी तुम्हाला कोणत्या प्रकारचं घर बांधायचे त्याचा नकाशा या ठिकाणी निवडू शकतात. या ठिकाणी पहा, बेनिफिशियरी वॉन्ट टू गेट इम्प्रूव्हमेंट ट्रेनिंग. या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेली आहे का, ट्रेनिंग घ्यायची आहे का या ठिकाणी निवडत आहेत. तर तुम्ही या ठिकाणी नो करू शकतात आणि या ठिकाणी त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कोणता घराचा नकाशा आवडतोय त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी एक सिलेक्ट करू शकतात, कोणत्याही प्रकारची एक. तर या ठिकाणी मी एक सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करतो. या ठिकाणी पहा, सेव्ह आणि नेक्स्ट. तर या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर बेनिफिशियरी प्रोफेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि या ठिकाणी गो टू नेक्स्ट करूयात. अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी येईल. तुमचं संपूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर गो टू नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि गो टू नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर सर्वे कंप्लीट प्लीज अपलोड या ठिकाणी असते ते सर्वे आपला कंप्लीट झालेला आहे, फक्त आपल्याला अपलोड करायचं आहे. तर गो टू नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपलं व्हेरीफाय आधार कार्ड आणि व्हेरीफाय जॉब कार्ड असं करायचं आहे. तर आपलं व्हेरीफाय पहिल्यांदा आधार कार्ड करून घेऊयात. अशा प्रकारे हिरव्या अक्षरामध्ये व्हेरीफाय झाल्यानंतर येते आणि जॉब कार्ड आणि निळं आहे ते व्हेरीफाय झालेलं नाही, तर ते पण आता या ठिकाणी अशा प्रकारे त्यावर टच केल्यानंतर हिरवं होत आहे, ते या ठिकाणी पाहू शकतात. तर व्हेरीफाय जॉब कार्ड पण या ठिकाणी होत आहे. तर आता हे झालेलं आहे. तर आपल्याला अपलोड सर्वे ह्यावरती क्लिक करायचं आहे. तर अपलोड सर्वे झाल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी पहा, आपण अपलोड सर्वे क्लिक करूयात. अपलोड सर्वे केल्यानंतर आपल्यासमोर असा स्क्रीनशॉट येईल आणि आपल्या स्क्रीनशॉट जपून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला PM आवास योजनेमध्ये अर्ज करायचा आहे घरी बसल्या. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.